रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण जे घर बघतोय ना ती निसर्गाची मोकळी हवा. म्हणजे ह्या घरामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे, एकदम डोंगराकडनं येणारी ही जी हवा आहे ती जास्त येते आणि आपोआप फॅन फिरतो. म्हणजे बिना लाईटीचा फॅन फिरतोय. ह्याला असं आपल्याला लावायची गरज म्हणजे लाईटीने फॅन फिरत नाही, हा हवेनं फॅन फिरतो. एवढी मोठी हवा आहे. ज्या मंडळींना ना असं निसर्गरम्य वातावरण दिसणारं आणि ज्यांना आपोआप फॅन न लावता येणारी हवा ज्यांना हवी आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा 2.5 BHK फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 925 असणार आहे. निळकंठ हाईट्स कॉम्प्लेक्सचं नाव आहे. हायर फ्लोअरला फ्लॅट आहे, टॉप फ्लोअरला नाही, टॉप फ्लोअरच्या खालचाच हा फ्लॅट असणार आहे. पण बिल्डिंग जी आहे ती 24 माळाची आहे. पण आता सांगायला तो 2.5 आहे, पण खरं जर तुम्ही बघितलं तर फ्लॅट भरगतचा आणि खूप मोठा आहे. तसा तो 3 BHKच होतो. आणि मेंटेनन्सचा जर आपण विचार केला त्याच्यात 10,000 रुपये याचा मेंटेनन्स असेल आणि बेसमेंटची याच्यात एक कार पार्किंग असेल. लोकेशन तुम्हाला माहिती आहे, उपवन तलावाच्या शेजारी निळकंठ हाईट्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जिथून तुम्हाला बेतनी हॉस्पिटल म्हणा, वर्तकनगर म्हणा, या सगळ्या गोष्टी अगदी जवळ आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल जवळ, विवाना मॉल जवळ आहे. अशा ह्या लोकेशनला हा खरं तर हा सुंदर आणि चांगला फ्लॅट असणार आहे. आणि हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट ॲक्च्युली याची एंट्री कशी आहे किंवा काय आहे हे मी छोटासा प्रयत्न करतो आपल्याला दाखवण्याचा. खरं तर जेव्हा आपण ह्या फ्लॅटचं बघायला येणार ना, त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर ह्या फ्लॅटच्या ह्या साईडला जर गेलात तर इथपर्यंत काहीच नाही आहे. म्हणजे इकडे गेल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला 2 लिफ्ट अधिक इकडे एक लिफ्ट आहे. पण हा जो स्पेस आहे ना, हा स्पेस आपल्याला तसाच आपल्याच घराकडे इकडं आपण येण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही शिवरॅक म्हणा किंवा बाकीच्या रांगोळी डिझाईन वगैरे काय तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्या जागेवरती करताल. एवढी मोठी जागा आहे. आणि मग आतमध्ये येतो त्यावेळेला ईस्ट आहे, बाहेर जाताना वेस्ट आहे, म्हणून हवा खूप आहे. घरात आलं की याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की समोरून तुमच्या हॉलमधनं भला मोठा तुम्हाला हॉलमधनं असा एक तर चौरस हॉल आहे. इथं एक TV युनिटसाठी तुम्ही बनवू शकता किंवा एखादा स्टोरेज बनवू शकता. आणि मग इकडनं जर बघितलं तर तुम्हाला लेकचा पण व्ह्यू मिळतो, अधिक तुमचा डोंगराचा पण व्ह्यू, असा सुंदर व्ह्यू. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही इकडली ही बिल्डिंग असल्या कारणानं हवेचा फ्लो इकडे टच करून डायरेक्ट इकडे फ्लो वाढतो आहे. खाली जर बघितलं तर तुम्हाला सुंदर असं व्ह्यू आहे, झाडं झुडपं म्हणा किंवा ह्या पूर्णपणे उपवनचा लेक तुम्हाला तुमच्या घरातनं दिसतो. आणि हा चौरस पद्धतीचा बघा तुम्ही किती मोठा असा तुम्हाला हॉल आहे, जो तुम्ही हॉल बघू शकता किती मोठा आणि प्रशस्त आहे. आणि ह्याच ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला इथं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार असं किचन, ज्याच्यामध्ये कामाची गरज आहे. जुना फ्लॅट आहे म्हणल्यावर कामाची गरज आहे. इथे तुम्हाला हे सगळं पेंटिंग म्हणा, डागडुजी म्हणा, हे मॉड्युलर किचन वगैरे सगळं नवं करावं लागणार आहे. आणि मग नंतर ज्यावेळेला तुम्ही तुमचे हे ड्राय बाल्कनीचा स्पेस पण तुम्हाला इथे तुमच्या किचनमध्ये मोठा दिलेला आहे. तसं किचनची साईज पण जर बघितली तर मोठे आहे. कारण जुन्या घरांमध्ये हीच खासियत आहे की जुने घरं नेहमी तुम्हाला प्रशस्त आणि मोठेच असणार आहे. कारण त्यावेळेचं टेक्निकल पार्ट, आत्ताचे टेक्निकल पार्ट हे वेगळे आहेत. आणि आता आपण एक मध्यवर्ती फ्लॅटच्या येऊन थांबलेलो आहोत, जिथे तुम्ही जर बघितलं तर ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे, अधिक ह्या साईडला एक बेडरूम, असे 3 बेडरूम तुम्हाला एकाच जागेवरती आहेत. आणि ह्याचं मिळून एक कॉमन वॉशरूम आहे. हे कॉमन वॉशरूम एवढं वॉशरूम बाथरूम टॉयलेट आहे. आणि त्याच्यानंतर इकडे पण जर तुम्ही आला तर इथे पण स्टोरेज म्हणा किंवा ड्राय बाल्कनी म्हणा किंवा वॉशिंग मशीन ठेवून घेऊन सगळ्या पद्धतशीर इथं तुम्हाला इथे मोठी जागा नक्की मिळते. फ्लॅटमध्ये आपल्याला काम करायची गरज आहे, डेंटिंगची, पेंटिंगची, त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ह्याच्यामधनं ज्या वेळेला बाहेर येणार, परत इकडे गेलात ह्या साईडला जर आलो तर इथे तुम्हाला परत एक बेडरूम आहे, जे बेडरूमची साईज मोठी, प्रशस्त आणि चांगली मोठी आहे. वरती पण तुम्ही बघितलं तर काम वरती सामान ठेवण्यासाठी जागा आहे. आणि ह्या बेडरूमला तुम्हाला एक प्रशस्त अशी बाल्कनी दिलेली आहे. ज्या बाल्कनीमधनं जर तुम्ही खाली बघितलं तर ह्या निळकंठ हाईटचं स्विमिंग पूल नाही आहे, आता तयार आहे पण ते चालू नाही आहे. हे क्लब हाऊस वगैरे, जिम वगैरे आहे, सगळं गार्डन वगैरे सगळं आहे. हे हा व्ह्यू तुम्हाला मात्र दिसतो. समोरून तुम्ही बघितलं तर बेतनी हॉस्पिटल दिसेल, समोर बघितलं लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी दिसेल, इकडे जर बघितलं वसंत विहार. अशा ह्या सर्कलवरतीच खरं तर हा फ्लॅट आहे. आणि खाली एक मंदिर तुम्हाला ह्या साईडनं पण तुमच्याच कॉम्प्लेक्सचं हे मंदिर एक तुम्हाला ह्या बिल्डिंगमधनं दिसतं. आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं पलीकडे जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला तिकडे एक बेडरूम शिल्लक असणार आहे. ह्या साईडला बघा इकडे एक बेडरूम आहे, हे बेडरूम आहे. ह्याच्यात पण जर बघितलं तर कपाट ठेवून पण तुम्हाला एवढी मोठी जागा उपलब्ध मिळते. आणि हवा ह्या बेडरूममध्ये हवा खूप चांगली येते. आणि समोर याचा जर व्ह्यू तुम्ही बघितलं तर तुम्हाला डोंगराचा आणि हा पाण्याचा उपवन लेकचा व्ह्यू तुम्हाला ह्या बेडरूममध्ये मिळतो. आणि इथे ह्याच बेडरूममध्ये आपण जर बघितलं तर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे तुम्हाला इथे परत प्रशस्त आणि मोठं नक्की मिळतं. अधिक ह्या साईडला जर आपण गेलं तर इकडे पण ड्राय बाल्कनीसारखा स्पेस तुम्हाला इकडनं पण उपलब्ध आहे. स्टोरेज किंवा ड्राय बाल्कनी दोन्हीपैकी काही पण तुम्ही याचा वापर इकडे करू शकता. अशा पद्धतीचे हे बेडरूमची साईजेस तुम्हाला मी दोन्ही बेडरूमची दाखवली. आता समोर आपल्या ह्या साईडला एक बेडरूम आहे, ज्याची साईजवर तुम्ही आत्ता बघितलं बघा, एवढं मोठं ऑलरेडी बेड लागलेला आहे.
अधिक ह्या साईडला पण जागा आहे आणि पलीकडनं जर आपण विचार केला तर पलीकडे पण तुम्हाला ह्याचा जरी व्ह्यू बघितला तर समोरचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्सचा मिळतो. अशा पद्धतीचा खरं तर हा 2.5 आहे, पण याला 3 BHK म्हणायला काही हरकत नाही, कारण बेडरूमची साईज नक्की मोठी आहे. अशा पद्धतीचा हा खरं 3 BHK फ्लॅट आहे. 2 BHK 2.5 आहे, पण त्याला मी 3 BHK म्हटलं तरी काय प्रॉब्लेम वावगं ठरणार नाही आहे, कारण बेडरूमची साईज वगैरे मोठी आहे. ह्या मालकांनी आपल्याला विकण्यासाठी हा फ्लॅट दिलेला आहे. याची किंमत सांगताना त्यांनी 2,65,00,000 रुपये सांगितलेली आहे. पण ज्यावेळेला फ्लॅट आवडेल ते त्यांची कमी करण्याची मानसिकता 100% आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की हा आपल्याला का सांगताना तुम्ही 2,65 सांगा, समोर बसून काय कमी होईल ते होईल. अशा पद्धतीचा हा 2.5 BHK फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट ह्या लोकेशनला अशा चांगल्या व्ह्यूमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, जर ह्या ज्या लोकांना हवेमध्ये आणि निसर्ग रम्य वातावरणामध्ये आणि ह्या अशा व्ह्यूचा फ्लॅट हवा असेल, त्यांनी फोन करा. मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवू शकतो. आणि आमचे फ्लॅट्स तुम्हाला कसे वाटत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आम्हाला तेवढं ते सबस्क्रायबर्स करा, आमचे जास्तीत जास्त घरं बघा, हीच तुम्हाला मी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो. कारण मी बाकी तुम्हाला कोणाला म्हणत नाही या आणि हेच घ्याच म्हणून, फक्त मी म्हणतो जास्त बघा आणि सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून माझ्याकडनं नवनवीन तुमच्याकडे घरं पोहोचतील, मला उत्साह वाढेल, मी काम करेल. त्याच्यासाठी ही सगळी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.